आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या बाईचे मला वाटतं 3-4 वर्ष राहिलेले आहेत संविधानिक पदाचे, त्यामुळे कदाचित ती बाई तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे स्टंट करते का, हे बोलते का, असा एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। खरं तर कोथरूडच्या एका बाईला असं वाटतंय की पुण्याचं नाव हे थोरले बाजीराव झालं पाहिजे, पण एक महिला म्हणून त्यांना ज्या राजमाता जिजाऊंनी पहिला सोन्याचा नांगर या पुणे शहरामध्ये फिरवला, त्या मासाहेब जिजाऊंचं त्यांना नाव का घेऊशी नाही वाटलं? ज्या पहिली महिलांची शाळा या देशामध्ये त्या पुण्यात सुरू ज्या सावित्रीबाई फुलेंनी केली, त्यांचं नाव त्यांना का घेऊशी नाही वाटलं? अहिल्याताई होळकर आहेत, संत मुक्ताबाई आहेत, त्यांची नावं त्यांना का घेऊशी नाही वाटली? हा प्रश्न मुळात आम्हाला पडलेला आहे। ही पुण्याची भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्याची भूमी आहे आणि या भूमीला एक त्या सगळ्या लोकांचा एक दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे। त्यामुळे पुण्याचं नाव कसलंही बदलण्याचा विचार या लोकांनी करू नये अशी आमची विनंती राहील। त्याचबरोबर या बाईचे मला वाटतं 3-4 वर्ष राहिलेले आहेत संविधानिक पदाचे, त्यामुळे कदाचित ती बाई तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे स्टंट करते का, हे बोलते का, असा एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे मला तर तेच वाटतंय की ती अस्तित्व टिकवण्यासाठी बोलते, तर असं काय बोलू नको। हे तुझे शेवटचे 3-4 वर्ष आहेत अस्तित्व टिकवण्याचे, तर ते अस्तित्व टिकव, जास्त बाकीची लुडबुड करू नकोस। जय महाराष्ट्र। जे आता पुण्याच्या स्टेशनला जे रेल्वे स्टेशनला जे नाव द्यायचं जो ताईंनी घाट घातला तो चुकीचं आहे, त्याला आमचा विरोध आहे। पुणेकर म्हणून राजकारणाच्या पद्धतीत चालावं, पण आज आमच्या पक्षाकडून कुठलीही ठोस भूमिका नाही आहे, पण काही उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यामुळे आमचे फुटू लावलेत। मी विभाग प्रमुख सूरज लोखंडे, विभाग प्रमुख चंदन साळुंके, तर ही पक्षाची भूमिका नसून एका उत्साही कार्यकर्त्याची भूमिका आहे। हे योग्य नाही। महिलांचा मान सन्मान हा केला पाहिजे, कुठल्याही गोष्टीला विरोध हा झाला पाहिजे, पण विरोध हा त्या तत्वाचा आणि त्या गोष्टीचा पाहिजे। बुधवारपेठमधील जे रहिवासी आहेत, जे नागरिक आहेत, ज्या माता भगिनी आहेत, त्यासुद्धा काहीतरी समस्या आहेत म्हणून तिथं असतात। तसं मास्तानी एक राणी होती, कशाचंही नाव कशाला देऊन चुकीचा हा पायंडा नाही पाडला पाहिजे। त्यामुळे आम्ही स्वतः मी आणि चंदन साळुंके हा फ्लेक्स उतरवत आहे। आम्हाला विचारात न घेता आमच्या पक्षाच्या काही लोकांनी हा फ्लॅक्स लावलेला आहे, हा फ्लॅक्स चुकीचा लावलेला आहे। जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे त्याच्यासाठी लढणारच, पण हे चूक आहे, चुकीचं काम केलेलं आहे। या लोकांनी आम्हाला विचारात नाही घेतलं। बुधवारपेठेत राहणारी लोक जे आहेत, चांगली सुशिक्षित लोक सुद्धा राहतात। बुधवारपेठे म्हणजे काही थोड्याशा भागापुरतं आखी बुधवारपेठ खराब नाहीये काय, त्याच्यामुळे हे जे लावलंय हे चुकीचं लिहिलेलं आहे यांनी। ह्याचा आम्ही निषेध करून हा बॅनर आम्ही आता फाडून टाकत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।